डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो बुद्ध भगवान की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहलवान आहे हाँ भैया करून केला तो भीम होता, लढवून केला तो भीम होता। आम्ही फक्त पुस्तकातून वाचला आहे इतिहास, पुस्तक वाचून इतिहास। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरहं सम्मा संबुद्ध। सर्वांनी माझ्या पाठीमध्ये त्रिशूल पंचशील या ठिकाणी घ्यायचं आहे। अरहं सम्मा संबुद्ध भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स। जोरदार टाळ्यांनी स्वागत। टाळ्या वाजवण्यासाठी तुम्ही कमी पडताय। नाही आज नर्म पाणी आहे करू, आज पाणी घ्यायचं काम करणे सगळेच। संपादक आज की अदालत यांचं स्वागत या ठिकाणी प्रमोद जमगडे करत आहे। त्याच पद्धतीने सर्वांनी जोरदार टाळ्या। अतिशय प्रदीर्घ कालावधी त्यांनी सेवा महानगरपालिकेला या ठिकाणी दिलेली आहे। अतिशय उत्कृष्ट कामगिरी, अतिशय उत्कृष्ट कार्य त्यांनी महानगरपालिकेमध्ये कार्य करताना केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शफीउद्दीन साहेब या ठिकाणी आलेले आहेत। मी आमचे समाजसेवक लक्ष्मीनारायणजी बाखरिया यांना विनंती करतो की त्यांनी आमचे काका हिरालालजी डोंगरदेवे नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचं या ठिकाणी सत्कार करावा। सर्वांनी या ठिकाणी अरहं सम्मा संबुद्ध। सर्वांनी माझ्या पाठीमध्ये त्रिशूल पंचशील या ठिकाणी घ्यायचं आहे। अरहं सम्मा संबुद्ध भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। साक्षातो भगवता
धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स। जय भीम। माझे नाव पायल संतोष चावसर। मी आता 12वी वर्गात शिकत आहे। माझ्या कॉलेजचे नाव विवेकानंद कॉलेज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरक, उद्धारक व तारक याविषयी 2 शब्द बोलणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते, तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली। त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवन यानंतर जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत या ठिकाणी। पण फोन दुसरा बात करणार। यानंतर भीमशक्तीचे जिल्हा संघटक माननीय श्री याच्या पुढे पण अशा युवकांनी पुढे यावं। नायपडा मित्रमंडळ कल्याण डोंगर दिवे निखिल पाटोडे सनी मकाचडे नवीन डोंगर दिवे मोहन वैष्णव निकेतन डोंगर दिवे महेश पाटोडे जोरदार टाळ्यांनी स्वागत। थोडं टाळ्या का वाजवण्यासाठी तुम्ही कमी पडताय। नाही आज नर्व पाणी आहे तुम्ही आज पाणी बी आहे काम करणे सगळेच। त्यानंतर सतीश भालेराव उमेश इंगळे मकाजरे नितीन मकाजरे रोहक बनसुरी अक्षय दिवेकर आणि मोहन बच्चन
दिवे. खायला कंटाळा का म्हणून घेऊ थोडंसं, आपण व्यायाम पण होऊन जाईल सगळ्यात. त्याच्यानंतर मनोज कांबळे, शेखर मकासरे, अक्षय दिवेकर, लवकर भाजी चाल. नितीन मकासरे, नितीन. त्याच्यानंतर केवल पाखरे, सनी भुईगल, प्रमोद जंगारे, त्यानंतर मुकेश डोंगरदिवे, मुकेश लवकर शैलेश पाखरे, त्यानंतर सोमेश पाखरे, रितेश भालेराव. चला लवकर कार्तिक पाखरे, अभिजित भिंगारे, रवी जाधव, रुपेश पाडोळे, निखिल पाडोळे. चला निखिल पाडोळे, मनोज खोटकर, अमित साधिवे, गजानन साधिवे, योगेश देहाडे, शुभम डोंगरदिवे, सोहन काका साधिवे, मोहन काका साधिवे. सर्वप्रथम आपले जे महामानव आहे आणि भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर यांना पहिले तर प्रणाम करतो, नतमस्तक होतो त्यांच्यासमोर. आणि इथं मंचावर उपस्थित तुलसी बागवाले भैया आहे, लच्छू भैया आहे, सर आहे, यांचं स्वागत करतो. आणि एकच सांगतो की इतकं छान कार्यक्रम केला, सूत्रसंचालन पण खूप छान केलं. काय मुलींनी केलं, नाव निशिकाने खूप छान सूत्रसंचालन केलं. आणि सर्वांना मी 133व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. नाईकवाडा कार्यक्रमामध्ये उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक पाटोळे व त्यांचे सर्व सहकारी व नाईकवाड्यातील बंधू भगिनी यांनी ज्या मोठ्या प्रमाणावर 8-10 दिवसापासून उत्सव सुरू केलं त्याबद्दल मी त्यांना हार्दिक अभिनंदन करतो. आणि असंच हा कार्यक्रम मोठा होत जावा अशी अपेक्षा करतो. आणि माझी 2 शब्द संपत्ती. जय हिंद. सगळं सांगा मी सगळ्या नाईकवाड्यांना तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133वी जयंतीनिमित्त सर्व नाईकवाड्या सर्व देशवासीयांना आपल्या सगळ्यातर्फे राजा बजार वाडातल्या नगरसेविका तसेच माझे मोठे भाऊ किशोर भैया आणि आपले नाईकवाडा परिसरातले सगळे माझे मित्र आणि बंधू भगिनी याच्यातर्फे सगळ्यांना जय भीम आणि शुभेच्छा सुद्धा. एवढंच बोलून माझे 2 शब्द थांबवतो. आणि सरांना मी आणि परिवार असा असतो की त्याचे अतिशय घनिष्ठ संबंध असतात, एकमेकांशी एक नाते असतात, मित्रत्वाचे नाते, प्रांजळ मनाचे नाते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रुसवाफुगी नसते आणि कुठल्या प्रकारचं हेवादेवा नसतो, कुठल्या प्रकारचा द्वेष नसतो, कुठल्या प्रकारचं मत्सर नसतं. तर एकच उद्दिष्ट घेऊन एक संघटना, एक मंडळ त्या ठिकाणी तयार होत असतं. आणि असंच आमचं एक नाईकवाडा मित्रमंडळ असं आहे की त्यांनी ते मित्रमंडळ सर्वांना सोबत घेऊन सलोख्याने त्या ठिकाणी काम करत असतं. प्रत्येकाचं नाव म्हणजे आपलं नाव आणि आपलं सर्व काही, आपलं काम म्हणजेच आपलं नाव,
असं एक उद्दिष्ट या ठिकाणी नायपडा मित्रमंडळाचं आहे आणि अशीच प्रथा यांनी प्रत्येक जयंतीला त्या ठिकाणी ठेवावी अशी माझी मनोकामना आहे, माझी इच्छा आहे आणि म्हणून त्यांचं छोटंसं एक सत्कार आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. मी नाव वाचतो, प्रत्येकाने लवकर पुढे यायचं आहे कारण पुढचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम मनोज डोंगरदेव यांचं स्वागत सर करतील. सलीम खान सर, जोरदार टाळ्या. तिला चक्कर आली होती सर आता थोडी वेळ. सर्वांनी जोरदार टाळ्या. अतिशय प्रदीर्घ कालावधी त्यांनी सेवा महानगरपालिकेला या ठिकाणी दिलेली आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी, अतिशय उत्कृष्ट कार्य त्यांनी महानगरपालिकेमध्ये कार्य करत असताना केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शफीउद्दीन साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आज के इस प्रोग्राम में 22 मेंबर्स, पीछे बैठे हुए हजरात, इस प्रोग्राम के आयोजक जो जिम्मेदार हैं वो तमाम अफराद जो यहाँ मौजूद है और प्यारे प्यारे बच्चों, आप सबको मेरा सलाम. तो आपको समझ में आएगा कि बाबा साहब ने कोई एक धर्म एक जात के लिए काम नहीं किया है, उन्होंने पूरी इंसानियत के लिए काम किया है कि हर किसी को कहा. उन्होंने ऐसा नहीं कहा कि वैसे मेरे लोगों को या इन लोगों को या उन लोगों को. उन्होंने कहा कि हर किसी को जो है तो बराबर का हक मिले. और जो बात कही जाती है कॉन्स्टिट्यूशन की, तो कॉन्स्टिट्यूशन की जब जिम्मेदारी उन पर आई तो उसको लिखने से पहले ये बात बिल्कुल नहीं मन में आई कि नहीं मैं कुछ ऐसे बातें लिख दूं कि भाई जिससे मेरे लोगों का फायदा हो या सिर्फ पर्टिकुलर कुछ लोगों के लिए जो तो मखसूस चीजें रहे. उन्होंने कॉन्स्टिट्यूशन की तैयारी में अब ये आप देखिए, कॉन्स्टिट्यूशन की तैयारी में 50 से ज्यादा मुल्कों के कॉन्स्टिट्यूशन पढ़े, उनके ऊपर सर्वे किया. वो सर्वे करने के बाद में फिर उन कॉन्स्टिट्यूशंस में जो बातें ऐसी लगी कि नहीं ये बातें अब सबके लिए है और सबके लिए हम भी यहाँ पर अप्लाई कर सकते हैं, तो उन्होंने फिर एक ऐसा कॉन्स्टिट्यूशन अपना तैयार किया जिसकी वजह से आज आप और हम सब जो है तो बराबरी के हक से रह रहे हैं और यहाँ पर अपने इस इंडिया में अपनी अपनी जिंदगी गुजार रहे हैं. कई बार बाहर के ममालिक के लोग, विदेशी लोग जब ये कॉन्स्टिट्यूशन के रूल्स पढ़ते हैं, देखते हैं, तो तब ऐसा लगता है, एक तो इसमें देखा है हमने न्यूज में कि उन्होंने ये कहा कि भाई जैसा इंडिया का कॉन्स्टिट्यूशन बना है वैसा अपने भी मुल्क का बनाया जाए. तो आप अंदाजा लगाइए कि जो बच्चा कि जहां पर जिसे पढ़ने नहीं दिया जा रहा था, आगे बढ़ने नहीं दिया जा रहा था, तो वो स्ट्रगल से आज जो है तो सिर्फ ना हमारा हिंदुस्तान बल्कि पूरे दुनिया के अंदर उनके कॉन्स्टिट्यूशन की बात चल रही है. तो ये सब पॉसिबल हुआ है सिर्फ और सिर्फ उनके एजुकेशन की वजह से. आज हम भी जिसकी तारीफ करते हैं, हर टीचर, आज का जो दिन है तो सिर्फ ऐसा नहीं है कि कुछ प्रोग्राम कर लिया. जब एक छोटा बच्चा 6-7 साल का, जिसे स्कूल के अंदर आने की इजाजत नहीं थी कि नहीं आप नहीं आ सकते, आपको पढ़ाई करने से क्या फायदा है, आप पढ़ लिख कर क्या करोगे, उनके एक टीचर ने ये कह दिया कि आप क्या पढ़कर वकील बन जाओगे. उस जमाने में ये कहा कि आप पढ़कर क्या वकील बन जाओगे. तो ऐसा बच्चा, एक ऐसा स्टूडेंट कि जिसने ये सोच लिया कि नहीं अब मुझे जो तो पढ़ाई करनी है और मुझे सिर्फ ये एजुकेशन ही जो है तो अपना हक दिला सकता है और मेरे लोगों को मैं
उनका हक दिला पाऊंगा अगर ये एजुकेशन मेरे साथ में रहेगा तो उस स्टूडेंट की कहानी कभी आप शुरू से देखते हैं, शुरू से पढ़ते हैं, तो वहां पर आपको कई तरह के स्ट्रगल मिलेंगे, कई तरह की परेशानियां मिलेगी, कई तरह की मुश्किलात मिलेगी कि जिन्हें पार करने के बाद ऐसा नहीं है कि कुछ क्लासेस पढ़ ली, कुछ एजुकेशन हासिल हो गया तो चलिए कि अब मुश्किलात खत्म हो चुकी है और लोगों ने उन्हें एक्सेप्ट कर लिया। नहीं, ग्रेजुएशन होने तक, आगे की पढ़ाई करने तक कई सारी डिग्रियां अगर हम देखें तो उनकी डिग्रियां इतनी हैं कि आज उन्हें गिनना मुश्किल है। अगर किसी को कह दे, याद करा दे, जैसे एक बच्ची ने भी इसमें कहा, उनकी स्पीच में उन्होंने पढ़ा है, वो लिखकर लाने के बावजूद हाथ थरथरा रहे हैं कि अब क्या बोलूं क्या नहीं बोलूं, कौन सी डिग्री किसके बाद में आती है। इतनी डिग्रियां है तो सिर्फ डिग्रियों के नाम लेना हमारे लिए मुश्किल जा रहा है। तो आप सोचिए कि उनका पूरा वो एजुकेशन, आज एक डिग्री हासिल करने के लिए हमें जो उतने साल, उतना टाइम पीरियड एक्सपेंड करने के बाद वो डिग्री हासिल होती है। तो उनके इतने सारे डिग्रियां 64 विषयों के जो तो वो मास्टर्स थे। तो आप अंदाजा लगाइए कि इतनी डिग्रियां हासिल करने के लिए उन्होंने जो है तो कितना स्ट्रगल किया, कितनी मेहनत की। जब यहाँ पर एजुकेशन हासिल हो चुका, कहीं पर जॉब के लिए अप्लाई किया तो फिर वही मसला कि लोगों ने नहीं एक्सेप्ट किया, नहीं भाई आप नहीं आ सकते हमारे साथ, आप हमसे दूर रहिए, हमारे पास आप नहीं आ सकते हैं। फिर बाद में जब उन्हें चांस मिला, मौका मिला, तो अब्रॉड जाकर कोलंबिया यूनिवर्सिटी, जो आप अभी बच्ची ने बताया, कोलंबिया यूनिवर्सिटी में जाकर जब उन्होंने स्ट्रगल किया, वहां पर भी पढ़ाई की, तो एक वाकया ऐसा है कि वहां पर जो लाइब्रेरी का टाइमिंग था, तो लाइब्रेरी के टाइम, ये बच्चे जो ना गौर से सुनिए, और बच्चे तो पूरे गायब हो चुके हैं। जो बच्चे आए थे बोले हमको मफलर जो अपना था ये पिनाओ वो पिनाओ, वो बच्चे नजर नहीं आ रहे हैं। तो अभी हम उस पर आते हैं, ये बच्चे काम किए, बच्चे कहाँ गए बताइए आप मुझे। तो वहां पर जाकर उन्होंने लाइब्रेरी खुलने से पहले, कौन मौजूद, बाबा साहब मौजूद, प्यून आया नहीं, लाइब्रेरी खुली नहीं, वो वेटिंग में खड़े हुए, अभी लाइब्रेरी खुलने वाली है। फिर लाइब्रेरी खुल गई, चलिए पढ़ाई शुरू हो गई। लाइब्रेरी खत्म होने तक बाबा साहब अंदर ही लाइब्रेरी में। यानंतर बॉबी होता तर पटकन पळा 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 आर्या नंबर दिले पटकन आर्या सृष्टी छोटी इकडे जोरदार टायर चला सौम्या लवकर माही भालेराव लवकर यानंतर राणी भिंगारे अमृताली यानंतर मुलांमध्ये यानंतर दीपाली गंगावले चला लवकर लवकर टाळ्या सुरूच ठेवा तुम्ही टाळ्या सुरू ठेवल्यानं काय होतं माहिती का रक्ताभिसरणाची प्रक्रिया होती शरीरामध्ये आणि रक्त खेळत असतं टाळ्या यानंतर
एक एक करके 2 तपा 2 नंबर 3 नंबर भैया 4 नंबर यानंतर इयत्ता 6वी मध्ये मध्ये शिक्षक. माझ्या शाळेचे नाव श्री शारदा. मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबच्या विषयी शायरी सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. तरुण जीवाचे रान दिले सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान. भला भलाची झुकते मान कोणी म्हणतं भीमराव कोणी म्हणतं बाबा. अशा या महामानवाचा आजी आहे सर्वांवर ताबा. सर्वसामान्याचा अंधार भारतीय संविधानाचे शिल्पकार. त्या ज्ञाना सूर्यापासून दूर केले दिल बलिदान जीवनातील अंदाजे भीम. माझे शाळेचे नाव श्री गुजराती पाठशाळा. मी बाबासाहेब बद्दल तुम्हाला 4 ओळी सांगणार आहे. अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दान दिले. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधानही दिलं. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर पुढील सूत्रे रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.